नमस्कार, विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत। धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा। 5 ऑगस्ट सायंकाळचे उजनी अपडेट। उजनीतून भीमा नदी पात्रात 1,26,600 क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे। तसेच उजनीमधून कालव्यात आज रात्री पाणी सोडण्यात येणार आहे। विजयदीप न्यूजने सकाळी भीमा खोरे अपडेट मध्ये सांगितल्याप्रमाणे पुणे बंड गार्डन विसर्गात तसेच दौंड येथून उजनीत मिसळत असलेल्या विसर्गात घट होऊ लागली आहे। उजनीच्या वरील भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप घेतली असून काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद आहे। पावसाचा जोर ओसरल्याने धरणामधून सोडले जाणारे पाणी बऱ्याच धरणामधून पूर्णतः बंद करण्यात आले आहे, तर काही धरण सांडव्यातून सोडला जाणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे। उजनीत येणारी पाण्याची आवक कमी झाल्यास भीमा नदीकाठच्या नागरिकांना पुराच्या धोक्यापासून अंशतः तरी दिलासा मिळणार आहे। सकाळी 6च्या तुलनेत सायंकाळी 6 वाजता पुणे बंड गार्डन विसर्ग 37,108 क्युसेकने कमी झाला। परिणामी दौंड विसर्गात देखील घट जाणवू लागली आहे। पुणे जिल्ह्यातील उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या एडगाव, वडद, चाचकमान, वडिवळे, पवना, कासारसाई, वरसगाव या धरण सांडव्यातून सोडले जाणारे पाणी पूर्णतः बंद करण्यात आले आहे, तर डिंबे धरण सांडव्यातून 8,000 क्युसेक, गोड 30,218 क्युसेक, चिल्लेवाडी 1,126 क्युसेक, कळमोडी 620 क्युसेक, भामा आसखेड 2,147 क्युसेक, आंध्रा 1,461 क्युसेक, मुळशी 7,113 क्युसेक, टेमघर 1,273 क्युसेक, पानशेत 3,069 क्युसेक, तर खडकवासलामधून 21,175 क्युसेकने पाणी नदी पात्रात सोडले जात आहे। सायंकाळी 6च्या उजनी धरण अहवालानुसार उजनीतून भीमा नदी पात्रात 1,26,600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे। नीरा व भीमा नदी संगम नीरा नरसिंहपूर येथील विसर्ग 1,38,089 क्युसेक एवढा झाला असून पंढरपूर येथे भीमा नदीत 59,222 क्युसेकने पाणी वाहत आहे, तर उजनीत एकूण पाणीसाठा 118.78 टीएमसी झाला। त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 55.12 टीएमसी असून धरण टक्केवारी 102.89% झाली। बंड गार्डन विसर्ग 34,300 क्युसेक एवढा झाला असून दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात 2,05,501 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे।